आता त्यांनी काय केलं 79(2) नुसार याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. मुळामध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला कोणती ॲक्शन घेण्यापूर्वी तुम्हाला एकदा त्यांना सूचना करावी लागते. म्हणजे त्याचं जे अल्गोरिदम आहे किंवा मेटाची जी काही पॉलिसी आहे, मेटाची पॉलिसी तर 100% पूर्णपणे त्यांनी हे केलेली आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते पॉलिसीला तिलांजली देऊन चॅनल बंद केलं. कारण तुम्ही बघा यूट्यूबला आपण काम करत असो किंवा मग याला कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाच्या त्यांचं एक हे असते, त्यांचं अल्गोरिदम असतं की व्हायरल कसं करायचं, काय कसं करायचं. तसं त्यांचं आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, त्यांचे नियम असतात काही की तुम्ही त्यांच्या पॉलिसी हे केल्या पाहिजे. तर त्या पॉलिसी सगळ्याला जशाला तशा फॉलो करत असून सुद्धा त्यांनी फक्त एक करायला पाहिजे होतं की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटतं की इथं काहीतरी हॅरॅश होतं किंवा इथं काहीतरी बाबा वेगळं आहे किंवा याच्यावर तक्रार आली, तर ते तेवढं एक कंटेंट फक्त डिलीट करायला पाहिजे होतं. याच्यापूर्वी माझे सुद्धा 2-3 व्हिडिओ जसे त्यांनी यूट्यूबने मला मेल केले होते की मला बंद करावं लागले, तर ते मी बंद केले. पण इथं कोणत्याच प्रकारचा मेल नाही, कोणत्याही प्रकारची सूचना नाही, काहीच नाही, नोटिफिकेशन नाही. डायरेक्ट तुमचं अचानकपणे चॅनल बंद होऊन जातं. म्हणजे हे इथल्या लोकांची गळचेपी आहे. म्हणजे तुम्ही बोललंच नाही पाहिजे. म्हणजे जरी समजा त्यांना असं वाटत असेल की त्रिशूळ पाटलाचा आवाज दाबला म्हणजे खूप मोठं आपण हे केलंय, काम केलंय, नाही असा अंदाज नाही. कारण त्याच्यामध्ये स्पष्ट आहे, आम्ही सगळा जे अंदाज घेतला, सुरुवातीला त्यांनी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्यानंतर ते पोलीस स्टेशन काय करतं, SP च्या मार्फत सोशल मीडिया आपलं त्यांचं जे हे असते, सोशल मीडियाचं जे त्यांचं हे असतं, त्याला आपण काय म्हणू, सायबर थ्रू काय करतं, ते मेटाला मेसेज पाठवतात किंवा मेटाला मेल करतात, मेटाकडे तक्रार करतात की बाबा हे असं आहे आणि हे चॅनल असं करत आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय पाठवलं की त्रिशूळ पाटील नावाचं हे जे चॅनल आहे किंवा याच्या जेवढ्या IDs आहेत, हे एवढ्या सगळ्या IDs जातीयवाद पसरवतात, ते अर्बन नक्सलाईडला हे करतो, मदत करतो आणि याच्यामुळं 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. असं झालं. आम्ही गेलो होतो ना SP ऑफिसला स्वतः, ते तिथूनच ते तिकडे गेले. SP ऑफिसनं काय SP ऑफिसचं म्हणणं काय माहिती आहे का की सर हे कुठून गेलं ते आम्हाला माहीत नाही. म्हणजे तक्रार तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे गुन्हे दाखल झालेले आहेत, तुमच्याकडे सगळी माहिती आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही माहिती घेऊन सांगतो की हे आमच्याकडून गेलं की नाही ते. म्हणजे समजा तुम्ही तिथले बॉस आहेत, तुम्ही SP आहेत त्या जिल्ह्याचे, त्यांनी दिलं नाही ना उत्तर. ते म्हणले आम्ही माहिती करून सांगतो की आमच्याकडून झाले की सातारा पोलीसकडून झाले. मला सांगा, सातारा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेत, तुमचे तिकडे वर्ग करण्यात आले यांच्या पोलीस स्टेशनला, मग तुमच्या दोघांमध्ये तुमचं ताळमेळ असला पाहिजे ना की नेमकं कोण केलंय बाबा हे. तर असं त्यांना काही सांगता येत नाही. ते म्हणते आम्ही तपासून सांगतो काय झालं.